सहकार्य करायचं आहे प्लीज. इथे समोर जे आहेत ना स्टेजच्या समोर त्यांनी पण खाली बसायचं आहे. अंतिम फेरीचा सामना, फायनल मॅच, A1 ची A1 स्पर्धा. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक असं स्वागत असेल. आणि फायनल मॅच किती ओव्हरची असेल समीर भाई? 3 ओव्हरची फायनल मॅच असेल, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि एका बाजूला हा कॅच जी पकडली सीमारेषच्या पलीकडे तर त्याचे पारितोषिक 100 रुपये आहे, याची नोंद घ्यायची. आणि पाहूया 3 ओव्हरची मॅच असेल तरी आनंद मिळणार आहे. आणि एका बाजूला सनसवाडी 11 अख्ख्या गावाची टीम आहे बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला पाचाड, दुर्गवीर पाचाड ही सुधीरजी गायकवाड साहेबांची टीम आहे, त्यांचंही विशेष कौतुक अभिनंदन. परंतु या मैदानाच्या आणि स्पर्धेच्या इतिहासातील आज सुद्धा एक मोठी गर्दी जमलेली आहे आणि या स्पर्धेची खासियत देखील आहे. त्यामुळे या वर्षीचं A1चं आयोजन तुम्हाला आवडलं असेल तर सगळ्यांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या फायनल मॅचच्या अगोदर होऊन जाऊ द्यात. A1 ची A1 स्पर्धा. मॅचला होते सुरुवात. पहा एका बाजूला 4 आयकॉन अखिल भारतातील आहेत, तोही संघ, त्यालाही शुभेच्छा आहे. परंतु एका छोट्याशा सणसवाडी गावाला आणि या विभागातील संघाला सुद्धा टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या जातील. कारण तोही संघ ग्रामीण अगल्या छोटंसं सणसवाडी, परंतु या विभागात दरारा आहे सणसवाडीचा. सणसवाडी सरस होणार का की दुर्गवीर पाचाड फायनल मारणार? कुणाला मिळणार 1.5 लाख, कुणाला मिळणार 75,000, त्यासाठीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पारितोषिकाची अनाउन्समेंट होईल, परंतु झालेल्या कामगिरीवर अगोदर पारितोषिक अनाउन्समेंट केली जाणार नाही. जाऊयात मॅचच्या दिशेने. फरदीन काझी स्ट्राईकवर आज धुमाकूळ घातला. पहिल्या मॅच मध्ये नॉट आउट 50, दुसऱ्या मॅच मध्ये नॉट आउट 42. आणि आता पाहूयात बॉलिंगसाठी महेश, ज्यांनी मागील मॅच गाजवली. ओ पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. फरदीनला थांबवलंय. माझ्या मते एकेका डॉट बॉलला टाळ्यांचा गजर देखील होईल, कारण एका बाजूला सणसवाडी तर एका बाजूला पाचाड आहे. एका बाजूला गावनिहाय गटातून तर एका बाजूला IPL गटातून, म्हणजे 4 आयकॉन सहित पाचाड पाहायला मिळते. परंतु क्रिकेट विजेता हा विजेता असणार आहे. मग तो सणसवाडी झाला तरी त्याला 1.5 लाख मिळतील आणि पाचाड झाले तरी त्याला 1.5 लाख मिळतील. नावाची जादू अख्ख्या भारतावर बोलते आज निजामपूरमध्ये. परंतु महेश देखील काही कमी नाहीये. सणसवाडी एक्सप्रेस महेश गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायनल मॅच. हो फरदीनसाठी आणखीन एक जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अपील मात्र मोठ्या प्रमाणावर केलंय, परंतु फरदीन सारख्या फलंदाजाला लगातार 2 चेंडू डॉट टाकताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. महेश रानवडे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. आणि नक्कीच स्थानिक खेळाडू आयकॉनच्या विरुद्ध चांगली कामगिरी करू शकतात हे आज दाखवताना पाहायला मिळत आहेत. परंतु कधी चालू करू शकतात? त्यांनी त्यांच्या विरुद्ध खेळलं पाहिजे. खेळले नाही तर नाही करू शकणार, खेळलं पाहिजे. आणि आज या ठिकाणी बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. फरदीन यावेळेला खराब बॉल होता, त्याच्यावर आक्रमण आणि फरदीन काझी षटकार. टीमला समान संधी असते. पहा इथपर्यंत तर दोन्ही टीमने प्रयत्न केलेत, म्हणून इकडे आलेले आहेत. काळ बदलला, क्रिकेट बदललं. एक काळ जर पाहिलं तर पायामध्ये स्लीपर, आता पायामध्ये शूज आलेले आहेत. एक काळी जर शर्ट आणि जीन्स पॅन्ट किंवा हाफ पॅन्टवर देखील क्रिकेट खेळलं जायचं, आता मात्र विविध सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. एक कालखंड असा होता, षटकार आहे फक्त. एक कालखंड असा होता, एखादी टुर्नामेंट खेळायला जायचं म्हणजे एकच स्पर्धा खेळण्यासाठी 4-4, 5-5 दिवस जायला लागायचं. कुणी चालत जायचं, कुणी सायकलवर जायचं. परंतु आज एकाच दिवसात सकाळी आली संध्याकाळी 1.5 लाख घेऊन देखील एखादी टीम जाऊ शकते. म्हणजे हा काळ बदलला आणि क्रिकेटही बदललंय. आणि निजामपूरकर आनंद घेत आहेत या क्रिकेटचा. आणि पहा माझ्या मते कॅमेरामध्ये ही गर्दी साठवणं गरजेचं आहे. चारही बाजूने काय प्रचंड गर्दी झाली आहे. A1 ची स्पर्धा आहे आणि आयोजन A1 असल्यामुळे टुर्नामेंटही A1च पाहायला मिळते. A1 ट्रॉफी. ओ हो 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 हो, फरदीन काझी लांब लचक पाठवलाय हा बॉल. 6 धावांसाठी षटकार.
धन्यवाद डीजे. 2 चेंडू डॉट आले, 2 चेंडूवर षटकार आले, प्रेक्षक येतील कॅच ज्यांनी घेतली. परंतु आजच्या दिवसात युट्यूबला 24 लाईव्ह इव्हेंटवर 1,20,000 प्रेक्षकांनी A1 निजामपूरची स्पर्धा पाहिली आहे. रेकॉर्डवर रेकॉर्ड ही स्पर्धा करताना पाहायला मिळते. हा बोला आता. या वेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने कट करताना पाहायला मिळत आहेत. एक धाव तिकडे घेतली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. देवेंद्र गायकवाड साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. पाहूया या ठिकाणी काय होईल. या फरदीन काझी नावाचं वादळ आज या ठिकाणी घोंगावताना पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी जर पाहिलं तर योगेश पवार यांचा जबरदस्त खेळ राहिला. काल सौद पटेलने धुमाकूळ घातला. सकाळच्या सत्रात महेंद्र अंधेरे देखील आम्हाला लक्षात आहे. अजित मोहितेने चांगली कामगिरी केली आहे. विविध खेळाडू या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. फरदीन यावेळेला स्क्वेअर लेगला बॉल हवेत, परंतु फिल्डर नाही आहे तिकडे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत. पहिले 2 बॉल डॉट आल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे ती 16 धावा. 3 ओव्हरची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि दुर्गवीर पाचाड संघाची धावसंख्या म्हणजे सुधीरजी गायकवाड यांच्या संघाची धावसंख्या 16 झाली आहे. कोण जिंकणार ही मॅच याची चर्चा आहे. सर्व दूरपर्यंत चर्चा आहे. क्रिकेटचा खेळ आपल्याला एकत्र आणतो, क्रिकेटचा खेळ आपल्याला विसरायला लावतो. सगळं काही निशांत रांजणे कोस्ते बुद्रुक वरून आलेत आणि त्यांनी कॅच घेतलाय. त्यांना हा पुरस्कार. मैनुद्दीन पाहूयात. 1 ओव्हर झाल्यानंतर 16 झालेले आहेत. पाहूया रजत मुंडे चांबार्लीचा सुपरस्टार बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय, परंतु बॉलिंगसाठी अजय मराजगे कोपोलीचे खेळाडू आहेत या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्थानिक संघांना देखील आपण सुविधा दिली होती की आपण काही खेळाडू आपल्या टीममध्ये समाविष्ट करू शकता आणि आता अजय मराजगे यांना पाहतोय या टीममध्ये खेळताना. परंतु पाहूया दुसऱ्या बाजूला रजत मुंडे. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. हजारोंची गर्दी. A1 निजामपूरची A1 स्पर्धा प्रेक्षकांनी सुद्धा डोक्यावर घेतली. कारण सुंदर मैदान, सुंदर खेळपट्टी, सुंदर आयोजन, सुंदर नियोजन. या स्पर्धेचं षटकार हॅट्रिक जर खेळली गेली तर सुधीरजी गायकवाड साहेब यांच्याकडून 2,000 रुपयाचा पुरस्कार. देवेंद्र गायकवाड साहेबांकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे आणि त्यांनी या ठिकाणी जर पाहिलं तर षटकार 2 आलेले आहेत. पाहूयात रजत मुंडे. पारितोषिकांची देखील उधळण. चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, चांगल्या ट्रॉफी, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगले प्रेक्षक, सगळं काही चांगलं कारण स्पर्धाही चांगलीच आहे. A1ची आहे आणि निजामपूरची आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ आणि या विभागाला जर पाहिलं तर एक वेगळं वलय आहे आणि या गावची ओळख म्हणजे ही क्रिकेटची स्पर्धा सुद्धा आहे. अगदी आता माणगावकडून पुण्याच्या दिशेने तामानी घाटाने तुम्ही जाणार असेल तर तुम्हाला पहिल्यांदा निजामपूर लागतं आणि याच निजामपूरची ओळख A1ची क्रिकेटची स्पर्धा सुद्धा आहे. आज निजामपूरमध्ये आपण सगळे आहोत. यावेळेला एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. कॅच होता आडव्या बॅटने. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि एका डॉट बॉलला टाळ्यांचा गजर देखील होताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय म्हणजे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत अजय यांचे. खालापूर तालुक्यातील खेळाडू आहेत. रिजवान सर यांच्याकडून A1चे ग्राउंड स्टाफ आहेत त्यांच्यासाठी 151चा पुरस्कार आहे. 5 ज्यांनी चांगलं केलं त्यांना सगळे पुरस्कार आणि जवळपास 3,500 प्रेक्षक युट्यूबला देखील मॅचचा आनंद घेत आहेत 24 लाईव्ह इव्हेंटवर. सगळ्यांचं स्वागत आणि मैदानातही प्रचंड गर्दी. चांगला बॉल लोअर फुल टॉस होता. ड्राईव्ह केला जातोय कव्हरच्या दिशेने. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फरदीन काझी आता आले स्ट्राईकवर. लहान वयात या खेळाडूने अफाट लोकप्रियता मिळवली आहे. कारण टेनिस क्रिकेटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर्स निर्माण करणारे मोजके काही खेळाडू आहेत आणि त्याच्यामध्ये आता गेल्या वर्षीपासून एक नाव ॲड झालं आहे. त्याचं नाव फरदीन काझी आणि ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु सनसवाडीने देखील काय कामगिरी केली आहे. म्हणजे आंतरगाव ज्या या परिसरातील मॅचेस होतात ना त्यामधील एक बलाढ्य संघ सनसवाडी सुद्धा आहे. परंतु हे खेळता खेळता आज अख्खा रायगड जिल्हा पाहतोय, महाराष्ट्र पाहतोय सनसवाडी काय आहे. तर सनसवाडी बलाढ्य संघाला टक्कर देऊ शकते इकडे दाखवत आहेत फरदीन. आणखीन एक चेंडू टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळतोय धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. चांगली गोलंदाजी. एक चेंडू महत्त्वपूर्ण असणार आहे. चला
पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आणि इकडे जर पाहिलं तर आपण पाहू शकता एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाते. 18 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच सुरू ठेवायची आहे. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 2 सुरू आहे. धाव संख्या 18 पाहायला मिळते. ओव्हर दुसरी सुरू आहे. 3 ओव्हरची मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांनी लांब लांबवरून मैदान गाठलंय. कोणी कारने आलेत, कोणी बाईकने आलेत, कोणी एसटीने आलेत, कोणी टमटमने आलेत, कोणी रिक्षाने आलेत, कोणी चालत आलेत, परंतु सगळ्यांनी निजामपूर गाठलेला आहे. आणि खेळच असा आहे, आपल्याला तो मैदानाकडे आकर्षित करतो, घेऊन येतो. कुणी मित्राला सांगितलं असेल, लिफ्ट घेऊन आले असेल, मित्रा तू चाललायस निजामपूरला तर मलाही घेऊन जा. काहींना घेऊन आलं असेल, काही टेबल सीट सुद्धा आले असेल, चला. परंतु जाताना सगळ्यांनी सावकाश घरी जायचंय. सगळ्यांना विनंती असणार आहे. तव्यात मॅचच्या दिशेने त्या ठिकाणी रजत मुंडे, अजय खूप चांगली बॉलिंग करतायत आतापर्यंत. बिग हिट बॉलला पाठवला स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमा रेषा पार. चोवीस धावा धाव फलकावर आहेत. पहा मॅच जबरदस्त होईल. दोन्ही टीमची क्षमता चांगली आहे. रजत मुंडे, फरदीन काझी, कालापूर तालुक्यातील सांभारलीचा सितारा आपल्या गावच्या टीमला घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नाव रजत मुंडे, परंतु समोर जर पाहिलं तर कालापूरचा सितारा आहे अजय. यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. प्रचंड गर्दी. यावेळेला लोअर फुल टॉस खेळायचं होतं स्क्वेअर लेगला. बॉल गेलाय समोर. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहिला मिळते. बघता बघता या ठिकाणी आपण पाहू शकता 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धाव संख्या झाली आहे ती 25. म्हणजे थोडंसं नियंत्रण अजूनही आहे. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. काय होईल ते आपल्याला पाहायचं आहे. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली स्पर्धा. आज नाही तर 27 वर्ष या ठिकाणी आपल्याला या गोष्टी पाहायला मिळाल्यात. परंतु आज काय होतंय पाहायचं आहे. A1 ची A1 स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत सुरू असणारा हा क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. पाहूयात काय होईल. रजत मुंडे यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील ओम. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. स्ट्राईकवर आता जर पाहिलं तर फरदीन येताना पाहायला मिळतील. धाव संख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. पुढे जाते ती 26 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे याची नोंद घ्यायची आहे. ओम सुद्धा केवळ 20 वर्षाचा आहे आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चला त्याच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. हे माणगाव परिसरातील आणि निजामपूर परिसरातील युवा टॅलेंट पाहायला मिळते सनसवाडीचं. आणि दुसऱ्या बाजूला लहान वयातच ज्याच्याही नावाचा दबदबा संपूर्ण भारतभर झाला तोच मात्र बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय फरदीन काझी. 2 युवा खेळाडू एकमेकांच्या विरोधात. ओम पवार पावर दाखवावी लागणार आहे. योगेश पवार यांच्या नावाची चर्चा या स्पर्धेत सातत्याने झाली. चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेर अगदी खोलवर टाकला. 1 धाव तिकडे घेतली. दुसरीचा कॉल दिला जातोय. ओमने एकाच धावेवर थांबवलाय आणि टाळ्यांचा गजर. आता त्या स्पर्धेला मजा नाही येत. पहा ज्या स्पर्धेमध्ये टाळ्या शिट्या आणि आरडाओरडा नसतो त्या स्पर्धेच्या फायनलला मजाच येत नाही. माझ्या मते टाळ्या शिट्या व्हायला पाहिजेत. पाहूयात. आणि इकडे मात्र ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. सनसवाडी फाईट करते. सिकंदर यांच्याकडून ओम यांच्यासाठी 100 रुपयाचा पुरस्कार आलाय. 10वीला 16 वर्षाचा आहे. वय चुकीचं आलं होतं. 16च वर्षाचा आहे. या वेळेला मात्र फटका खेळलाय रिवर्सचा. सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. पहा माहिती चुकीची आली होती. ओम यांचं वय केवळ 15 ते 16 वर्ष वय आहे. त्यामुळे टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ द्यात. वा. आपल्या गावासाठीचं क्रिकेट आणि आज मात्र एवढ्या मोठ्या मंचावर खेळतोय. हे युवा टॅलेंट आहे. भविष्यात मात्र अख्खा महाराष्ट्र गाजवल्याशिवाय राहणार नाहीये.
ओ, आणखीन एक जबरदस्त चेंडू, तो देखील फरदीनला थक्का करणारी गोलंदाजी. क्रिकेटमध्ये वय फॅक्टर महत्वाचा नसतो, तुम्ही काय जिद्दीने खेळता ते महत्वाचा असतो. फरदीन सारख्या खेळाडूला एखादा डॉट बॉल टाकणं महत्वाची गोष्ट आहे. आणि या पठ्ठ्याने पहा, 4 बॉलमध्ये केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. ओम पवार, सनसवाडीची सरस कामगिरी, परंतु पाचाड सुद्धा कमी नाहीये, फरदीन सुद्धा कमी नाहीये. अख्ख्या भारताला वेळ लावलाय, आज निजामपूरला सुद्धा लावलाय. यावेळेला फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय आणि तिकडे बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. फरदीन काझी, चौकार. ओम साठी विशेष पुरस्कार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी ओम पवार यांनी प्रभावित केल्या. धावसंख्या संघाची पाहायला मिळते या ठिकाणी 32 धावा. एवढी काही मोठी धावसंख्या नाहीये, परंतु फरदीन प्रयत्न करतायत. एका बाजूने फरदीन, एका बाजूला ओम पवार, एका बाजूला पाचाड, एका बाजूला सनसवाडी. A1 निजामपूरची फायनल मॅच पाहायला मिळते. हजारो प्रेक्षकांची गर्दी, कारण निजामपूर आहे क्रिकेटचं दर्दी. चांगला बॉल, हो 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 हो, परफेक्ट ब्लॉक, उत्तर नव्हतं, टाळ्यांचा गजर. आणि इकडे आपण पाहू शकता, ओम पवार 15-16 वर्षाचा छोटासा गोलंदाज. शेवटच्या ओव्हरसाठी प्रत्येक प्रेक्षकाला विनंती आहे, टाळ्या होऊन जाऊ देत या युवा खेळाडूसाठी. 8च धावा, परंतु फरदीन सुद्धा चांगला खेळलाय, त्यामुळे फरदीनचं एक विशेष कौतुक होणं गरजेचं आहे. राज मधुकर अर्बन साहेब यांच्याकडून मात्र 300 रुपयाचा पुरस्कार त्यांच्यासाठी आहे. 200 परत आहे. ओम साठी हा 300 रुपयाचा पुरस्कार आहे. कुणासाठी? ओम पवार साठी देवेंद्रजी गायकवाड साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे. रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण पुरस्कार मधुकर अर्बन यांच्याकडून 300 रुपयाचा पुरस्कार आहे. चला, मॅचला सुरुवात करायची आहे, दुसऱ्या डावाला सुरुवात करायची आहे. विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर या ठिकाणी 33 झाले, 34 करायचे. एक डाव झालाय, दुसरा डाव बाकी आहे. आणि आता मात्र या ठिकाणी काय होते आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे, 2 षटकारांचे 1000 रुपये जमा झालेत. ओम पवार यांचे 500 रुपये सुद्धा जमा झाले. 3 षटकार लागले टोटल. आणि 5000 प्रेक्षक लाईव्ह देखील या ठिकाणी पाहत आहेत, त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक. पहा, हा ओम पवार यांनी सागर शेठ ही जी शेवटची ओव्हर अप्रतिम टाकली, त्यासाठी सागर शेठ खानविलकर यांच्याकडून सुद्धा ओम पवार यांना 500 रुपयाचा पुरस्कार आहे. सर चेक. एवननी या ठिकाणी ज्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे आणि लाईव्हला जो आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे, त्या लाईव्ह वाल्यांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. जे पण लोक या ठिकाणी लाईव्ह बघत आहेत त्यांच्यासाठी जोरदार जरा टाळ्या होऊ द्या. अविनाशजी नलावडे रायगड जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, त्यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार सनसवाडीला असेल. पहा, पारितोषिकं खूप होत आहेत, आम्ही सगळ्यांची नोंद करू, थोडीशी घाई करू नका. प्लीज सरांना डिस्टर्ब करू नका, प्लीज सरांना डिस्टर्ब करू नका, प्लीज सहकार्य करा. टुर्नामेंट चांगली चालू आहे, प्लीज आपल्याला टुर्नामेंट चांगली बघायची आहे. सगळ्यांची पुरस्कार घोषित केले जातील. मॅच वर देखील थोडंसं फोकस आपण करूयात, कारण आणि कामगिरी झाल्यानंतर जेवढे पुरस्कार दिले जातील सगळ्यांची घोषणा आपण करू. परंतु मॅच आहे तेवढीच मोठी, आपण तिकडे देखील जाऊयात मॅचच्या दिशेने.
दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. फायनल मुकाबला इमरोज यांच्याकडून या ठिकाणी रुपेश कोंडेकर आरके स्पोर्ट सुरत यांच्याकडून ओम पवार यांच्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार सुरत वरून आलेला आहे. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहू शकता दिशा द्यायची होती. हे तेच बॅटर आहेत ज्यांनी पहिल्या दिवशी तब्बल 178 धावा केल्या 3 मॅच मध्ये. योगेश पवार सनसवाडीचा सुपरस्टार बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 अर्धशतकं पहिल्या दिवशी पाहायला मिळाली होती, तेच बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे इमरोज. बॉलिंगसाठी बॅटिंगसाठी योगेश पवार. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. नाराजी पहिलीच व्यक्त केली आणि इमरोज एक धुरंधर गोलंदाज आहेत, मोठी विकेट घेतली आहे. पहा पारितोषिकं खूप मोठ्या प्रमाणात आली होती. अगदी सावकाशपणे या ठिकाणी आमचे मुस्तफा परदेशी यांनी सगळ्यांची नोंद केलेली आहे, कारण कुणाचंही पारितोषिक इकडे तिकडे झालं नाही पाहिजे याच्यासाठी आम्ही काळजी घेतोय. त्यामुळे ज्यांना पारितोषिकाची अनाउन्समेंट करायची असेल आता या आमच्याकडे एक प्रतिनिधी अतिरिक्त या ठिकाणी आहे, तुम्ही सांगू शकता. मॅच संपलेली नाहीये. महेश रानवडे मागील मॅचचा हिरो राहिले होते. आज एक संधी आहे. सनसवाडी या गावाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात करण्याची संधी सनसवाडीला आलेली आहे. संधी सारखी सारखी येत नसते. पाहूयात समोर जर पाहिलं तर इमरोज उडवलाय बॉल. पाहूया फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि पकडली कॅच. आणखीन एक विकेट इमरोज. दोन विकेट सुरुवातीला झाल्यात. पहा प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार चौकार नाही मारू शकत. काही बॉलवर तुम्हाला सिंगल डबल्स देखील काढावे लागतील आणि हे मैदान असं आहे 2 ओव्हरमध्ये सुद्धा 30-35 धावा इकडे होतात. 34 धावांचा पाठलाग करायचा. 3 बॉल टाकलेत, 3ही बॉल डॉट टाकलेत आणि इमरोज खान या गोलंदाजाने कित्येक स्पर्धांमध्ये फक्त गोलंदाजीच्या जोरावर मात्र मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात मोटरसायकल देखील मिळवलेल्या आहेत. पाहूयात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. शंकर मैदानात जात आहेत. सर चेक सर ज्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे ह्या सर्वांचं A1च्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. मित्रांनो कार्यक्रम झाल्यानंतर आभार प्रदर्शन होत असतो, परंतु तुमचा आभार प्रदर्शन मानायच्या अगोदरच मी ऋण व्यक्त करतो की ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी उपस्थिती नोंदलेली आहे आणि आम्हाला सहकार्य केलेलं आहे. मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलत असतो प्रेक्षक हे कार्यक्रमाची आत्मा आहेत आणि तेच तुम्ही इथं सिद्ध केलेले आहात. तुमची उपस्थिती आहे त्याच्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. हो यावेळेला मात्र चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. हॅट्रिकसाठी पारितोषिक जवळपास 3000ची होती परंतु हॅट्रिक नाही झाली, हरकत नाही. आणि इकडे जर पाहिलं तर इमरोजची गोलंदाजी. आज आणखी एक चेंडू मात्र या ठिकाणी डॉट टाकलाय. 4 चेंडू डॉट टाकलेत. हो आणखीन एक 5 बॉल डॉट आले तरी आयशा जाकीर परदेसी यांच्याकडून जर मेडन ओव्हर टाकली तर 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. जुनेदभाई यांच्याकडून मेडन ओव्हरला 500 रुपये, 1500 झालेत. पाहूयात इमरोज. यावेळेला मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आणि 1500 रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी इमरोजला असणार कारण मेडन ओव्हर या ठिकाणी केलेली आहे. जुनेद भाई यांचे 500 रुपये जमा झालेले आहेत. आयशा जाकीर परदेसी यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार तो सुद्धा जमा झालाय. सर चेक जे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांचं स्वागत तर केलेलं आहे, परंतु आम्ही टुर्नामेंट जर तुमच्या समोर सक्सेस ठेवत असू तर तुम्हाला एक विनंती आहे की बाईकवर जाताना कारवर जाताना कोणी एकामेकाला ओव्हरटेक मारू नका, सुखरूप आपल्या घरी पोचा. हीच आमची पोचपावती असेल की आम्ही या ठिकाणी चांगलं तुमच्यासाठी मेहनत केलेली आहे. प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे, हंबल रिक्वेस्ट आहे की
मॅच संपलेली नाहीये, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि या मैदानामध्ये 34 धावा होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील. प्रेक्षक अजूनही मात्र बसले होते ते आता उभे जरूर राहिलेत, परंतु म्हणतील सणसवाडीसाठी काय होईल या ठिकाणी पाहायचंय. नरेश ठोंबरे वेगाचा बादशहा गोलंदाजीसाठी, परंतु फलंदाज देखील स्ट्राईकवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शन कदम यावेळेला आपण पाहू शकता व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 12 मध्ये अजूनही 33 धावा करायच्या आहेत. भागाडचे दर्शन कदम या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. याच विभागातील खेळाडू आहेत, परंतु पाहूयात काय होईल या ठिकाणी. प्रेक्षकांचं प्रचंड घमासान आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रचंड गर्दी. निजामपूर क्रिकेटच्या रंगात न्हाऊन जाताना पाहायला मिळालंय. आज यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एक प्रचंड वेगातील चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. ओमसाठी टिटवेचे समीर गावस्कर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार, कारण खूप मोठी परंपरा टिटव्याच्या स्पर्धेला सुद्धा आहे. 38-39 वर्षाची आणि समीर गावस्कर सलामीचे फलंदाज आहेत, त्यांच्याकडून हा पुरस्कार ओम पवारसाठी आलाय. दर्शनच्या प्रत्येक षटकारासाठी देखील सिकंदरजी यांच्याकडून पुरस्कार असणार आहे. पाहूया व्हाईट बॉल आलाय. मॅच संपलेली नाहीये. आणखी एक व्हाईट बॉल आलाय. जाऊयात मॅचच्या दिशेने. कासार गुरुजी यांच्याकडून मेडन ओव्हरसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. कासार गुरुजी आपलं मनापासून आभार. हा पारितोषिक तुम्ही चांगलं खेळा, तुमच्यावर पारितोषिकाचा वर्षाव होणार आहे. नरेश टोंबरे यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे जाईल, परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि इकडे गोलंदाज आपली व्यावसायिकता दाखवताना पाहायला मिळत आहेत. रायगड एक्सप्रेस या नावाने देखील, म्हणजे महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये नरेश ठोंबरे हे नाव देखील कित्येक वर्ष आम्ही पाहिलंय आणि आज पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. परंतु दर्शनला 6 किंवा 4चं दर्शन द्यावंच लागणार आहे प्रेक्षकांना. मॅच संपलेली नाहीये. फायनल मॅच आपण पाहतोय सणसवाडी विरुद्ध पाचाड. यावेळेला मात्र फटका चांगला आलाय, वा, आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. त्या ठिकाणी येतोय चौकार. दहिवलेचे क्रिकेटचे चाहते कुवेतचे ते देखील या ठिकाणी दहिवलून आलेले आहेत. समीर डावले संघ मालक सुधीर गायकवाड यांच्याकडून इम्रोजच्या मेडन ओव्हरसाठी 1000 रुपये आलेले आहेत पुरस्कार. तब्येत मॅचच्या दिशेने यावेळेला पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय. हो, मॅच संपलेली नाहीये. सणसवाडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि टाळ्यांचा गजर. सिक्सर. क्रिकेटचा खेळ, या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. 12 धावा झालेल्या आहेत, 8 चेंडू बाकी आणि 22 धावांची आवश्यकता. जे प्रेक्षक उठले होते त्या पुन्हा बसले असतील. हो, हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. वेळ लावलाय तुम्हा आम्हाला या क्रिकेटच्या खेळाने आणि आज काही जण गाडीकडे गेले होते, गाडी चावी लावली होती आणि हा षटकार चौकार पाहून पुन्हा एकदा मैदानात धावत आले असतील. क्रिकेटचा खेळच असा आहे. तुम्हा आम्हाला वेळ लावलंय आणि ते वेळ आज मैदानात घेऊन आलंय. निजामपूर नगरीमध्ये प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीमध्ये ही ऐतिहासिक अशी स्पर्धा. 27 वर्षाची परंपरा. अजूनही 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. ओ हो, इकडे ठरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहूया हा बॉल डॉट येईल. 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता. प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी. फलंदाज दर्शन कदम लढतायत. भागाडचे नामवंत खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला. पाहूयात काय होईल. अंतिम टप्पा बाकी आहे. नरेश यावेळेला फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. 1 धाव आली आहे आणि मॅच गेली आहे या ठिकाणी. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू शेवटचे बाकी आहेत. 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. जिस तरह से हमारे दोनों मुल्कों के हजरात ने यहाँ हमें ताउन किया है, उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं. हर साल जिस तरह से आपका ताउन रहता है, आपकी ताउन की बदौलत ये टूर्नामेंट पार होती है, तो आपका भी एवन क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, खुशामदीद. नक्कीच सगळ्यांचेच आभार मानावे लागतील.
रहमतबाई वाट पाहिली जाते कधी एकदा A1 ची स्पर्धा येते आणि 27 वर्षाची ही अखंड परंपरा निजामपूरमध्ये A1 ने टिकवलेली आहे आणि आज मात्र या A1 च्या सुपर डुपर हिट आयोजनाला आपण पाहतोय. कुवेतवरून कोण पाहतंय, दुबईवरून कोण पाहतंय, मुंबईवरून कोण पाहतंय, सुरतवरून सुद्धा कोण पाहतंय, कोणी पुण्यावरून पाहतंय तर कोणी माणगाववरून पाहतंय. निजामपूरच्या विभागातील गावागावातून ही स्पर्धा पाहिली जाते कारण A1 ची स्पर्धा प्रेक्षकांच्या आवडीची आहे. त्यामागे आयोजकांची मेहनत आहे आणि त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी घेतलेली मेहनत आहे. बॉलिंगसाठी संदेश मुंडे आले, सांबर्ली एक्सप्रेस. आणि समोर जर पाहिलं तर भागाडचा दर्शन कदम जय आणि पराजय यांच्यामध्ये उभे आहेत. जर का या ठिकाणी दर्शनने पहिल्या 1-2 बॉलवर मोठे फटके मारले मॅच मध्ये मजा येईल. 21 धावांची आवश्यकता, शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. या स्पर्धेचा इतिहास आहे. फायनल मॅच रंगतात. पहिलाच बॉल त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु तिकडे पकडली गेली, कॅच आली, विकेट. शेवटची ओव्हर सुरू आहे आणि अजूनही 5 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. A1 निजामपूरची A1 स्पर्धा आपण पाहतोय. काय होईल अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अंतिम टप्पा बाकी आहे. चेक सिकंदर रेशवीकर रहमतबाई से राब्ता करे. सिकंदर रेशवीकर. सनसवाडी जिंकली तर मैनुद्दीनजी परदेशी साहेब यांच्याकडून विशेष पुरस्कार असेल 1000 रुपयाचा. पाहूया, मॅच आहे संपलेली नाहीये. जुनेदभाई यांच्याकडून पाहूयात काय होईल या ठिकाणी. अजूनही 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रेक्षकांनी मात्र प्रचंड प्रतिसाद दिला. तारे सितारे इकडे पाहिले आपण आणि आत्ताच वेध लागलेत. पुढल्या वर्षी ही स्पर्धा कधी येईल. 28व्या पर्वाचे वेध लागलेत परंतु 27वं पर्व सुद्धा सुपर डुपर हिट झालंय रहमतबाई आणि त्याचं कारण आहे ही स्पर्धा आयोजकांनी मेहनत घेतली, खेळाडूंनी देखील गाजवली आणि प्रेक्षकांनी सुद्धा गाजवली. संदेश मुंडे, चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता, त्याला मात्र एका धावेमध्ये परावर्तित करताना पाहिला मी. त्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? हो, प्रयत्न झालाय आणि बाद होत आहे धावबाच्या स्वरूपात खेळाडू. या ठिकाणी आलेला आहात तर आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लबच्या वतीने खूप खूप ऋण व्यक्त करतो. थँक्स. तर पारितोषिक आले विजेत्या संघासाठी. कडापे गावचे पोलीस पाटील सुनील मडवी यांच्याकडून 200 रुपयाचा पुरस्कार असेल विजेत्या संघासाठी. सुनील मडवी यांच्याकडून पुरस्कार असणार आहे. फरीद परदेशी यांच्याकडून यावेळी लाखो टप्प्याचा बॉल आहे, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय. पाहूया किती धावांमध्ये परावर्तित होईल. फिल्डिंग त्या ठिकाणी आणि ओ मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहू शकता एक वेगातील चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळेल आणि आता जर पाहिलं तर मॅच औपचारिकतेच्या दिशेने 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. पाहूया, सनसवाडीला मात्र मोठ्या प्रमाणावर आणि यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय, हवेत आहे. मॅच जवळपास आता पाचाडच्या दिशेने निघाली आहे. सुधीर गायकवाड अँड कंपनी प्रेक्षकांना विनंती आहे की जागा सोडू नका, मॅच अजून चालू आहे. नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे घरी जाताना सावकाश गाडी चालवायची आहे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे सुखरूप जायचं आहे.
जो उदंड प्रतिसाद तुम्ही याही वर्षी दिला त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आम्ही आभारी आहोत. आणि आता ही स्पर्धा पूर्णत्वाकडे एक अगदी शेवटच्या टप्प्यात येताना पाहायला मिळते. सगळ्यांचं मनापासून आभार. आणि काय होणार अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायचंय. सणसवाडी चांगली खेळली परंतु मॅच पाचाडच्या दिशेने गेलेली आहे. दुर्गावीर पाचाड, सुधीर गायकवाड अँड कंपनी विजेते होत आहेत A1 ट्रॉफीच्या 27 पर्वाचे मानकरी. 1.5 लाखाचा पुरस्कार. जे प्रेक्षक या ठिकाणी आलेत आणि आपल्या घरी परत जात आहेत, सुखरूप आपल्या घरी पोचा, हीच आमची पोचपावती असेल. सर्वांना विनंती आहे की बाईकवर जाताना कोणी फास्ट जाऊ नका, एकामेकाला ओटॅक मारू नका. आणि ज्या पद्धतीने आपण आलात आणि ह्या टुर्नामेंटची शोभा वाढवलीत म्हणून आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लबच्या वतीने खूप खूप ऋण व्यक्त करतो. कारण कार्यक्रम अजून